जळगावातील एका 58 वर्षीय डॉक्टरांची 31,50,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक, ईडीच्या नोटीसची भीती दाखवत डॉक्टर दिगंबर उगलेंकडून लाखो रुपये उकळले, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगावच्या डाक कार्यालयात 6 महिन्यात 40,000 लाडक्या बहिणींनी उघडली खाती। 10,61,07,419 रुपये ही लाडकी बहीण योजनेतून वाटप करण्यात आले। धाराशिवमध्ये बाजारभाव कोसळल्याने फुल शेती तोट्यात। झेंडूच्या फुलांचे दर 15 ते 20 रुपये किलोवर। खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका। नांदेड जिल्ह्यात हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव। रोगामुळे पिकं करपली, उत्पन्नात मोठी घट होणार, लागवड खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती। कराडमधून कर्नाटक राज्यात पळून जाणाऱ्या चोरट्याला वडूज पोलिसांकडून अटक। सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीचे एकूण 7 गुन्हे आरोपीवर दाखल। कल्याण डोंबिवलीतील नशेसाठी बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपचा वापर, यावर पोलिसांची कारवाई। 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पंजाबमधील एका मोस्ट वॉन्टेड आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातून अटक। आरोपी जसप्रीत सिंग याच्यावर अमृतसरमधील एका पोलीस चौकीवर हँड ग्रेनेड फेकल्याचा आरोप आहे। साताऱ्यातल्या महाबळेश्वर, पाचगणी, जावळी तालुक्यात धुक्याची चादर। अनेक प्रसिद्ध पॉइंटवर डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य। मात्र या धुक्याचा स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता। बारामतीमधील कृषी प्रदर्शनात चांगल्या दर्जाचं टोमॅटोचं देशी वाण उपलब्ध। खुल्या पद्धतीने अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणारा टोमॅटो, काळा टोमॅटोसह 29 प्रकारचे देशी वाण उपलब्ध।